हॅलो नमस्ते, देवाचीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे छोले मसाला। अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हा छोले मसाला तयार होतो। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी लागणारे साहित्य, रात्रभर मी एक पेला छोले 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 1.5 कप पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। किमान 7 ते 8 तास किंवा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे। जितकं छान छोले भिजतील तितके छान शिजतील ते। तर आपण बघू शकतात की ते दुप्पट झालेले आहेत एका पेल्याचे। तर 1.5 ग्लास आपल्याला पाणी जवळजवळ घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। शिजवताना मीठ अजिबात घालायचं नाही। मीठ घातल्याने ते बऱ्याच वेळेला वातूड होतात। वाटणाची तयारी करूया। त्यासाठी आपण इथे 2 कांदे उभे चिरून घेतलेत, 2 टोमॅटो, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, अर्धी कवड नारळाची हे सुका नारळ घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या आणि खडा मसाल्यामध्ये धणे, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि चक्रफूल। तुमच्याकडे जिरं असेल, शहाजिरं, तर तेही वापरू शकतात। आता जाडबुडाच्या कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आपण जे सर्व तयार करून ठेवलेले होते प्लेटमध्ये मसाले, ते एक एक करून कढईमध्ये घालायचे आहेत। तर काय होतं माहिती, हे डायरेक्ट सगळे एकत्र घातल्यामुळे वेळ वाचतो आणि पटकन छोले जर डब्यासाठी तयार करायचे असतील सकाळी तर ते चवीलाही खूप छान होतात आणि पटकन बनतात। आपल्याला ही रेसिपीला पूर्ण वेळ लागतो, तो फार फार तर 20 मिनिटं। तर त्याच्यामुळे पूर्व तयारी करायला 10 मिनिटं लागतात आणि बाकीचं वाटण आणि सगळं करायला उरलेले 10 मिनिटं। तर अशा पद्धतीने आपण झटपट हे छोले मसाले सकाळी घाईमध्येही करू शकतो। तर सर्व आपण फक्त टोमॅटो सोडून आपल्याला सगळ्या गोष्टी परतून घ्यायच्या आहेत छान लालसर रंग येईपर्यंत। बरीच मंडळी किंवा बरीच जण आधी कच्चं वाटून घेतात हे सगळं वाटण आणि नंतर तेलामध्ये शिजवून घेतात। 3 शिट्ट्या छान काढून झाल्यानंतर मी दाखवू शकते इकडे की छोले छान शिजलेत आतपर्यंत। बऱ्याच वेळेला आपण हाय फ्लेमवरती 7-8 शिट्ट्या काढतो तरी पण त्या व्यवस्थित छोले शिजत नाही। त्यामुळे मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या पुरेशा आहेत। 2 चमचे शिजवलेले मी छोले वाटीमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत, ते शेवटला आपल्याला वापरायचे आहेत। छान असा इथे वाटण शिजलेलं आहे। शेवटला आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि एकदा परत 5 मिनिटं परतून घ्यायचे हे वाटण। टोमॅटो वाटणामध्ये घातल्यामुळे छान त्याची पेस्ट तयार होते, ग्रेव्ही छान थिक बनते आणि चवही छोले मसाल्याला खूप छान येतो। व्यवस्थित मसाला भाजून झाला की थंड करून आपण मिक्सरमध्ये घालायचा आहे आणि यावरती मुठभर आपल्याला कोथिंबीर देठासकट घालायची आहे। अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे। फार असं ग्रेव्ही एकदम पातळ बनवायची नाही आहे, थिक बनवायची आहे। कारण काय होतं, आधीच आपण वाटण करताना पाणी जास्त घातलं तर पाण्याचं प्रमाण त्या ग्रेव्हीमध्ये जास्त होतं आणि पातळ होतात छोले मसाले, त्यासाठी। तर असं दाटसर आपल्याला वाटण करून घ्यायचं या पद्धतीने। तीच कढई वापरायची आहे, त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि तमालपत्र 2 घालायचे आहेत मध्यम आकाराचे। डायजेस्ट होण्यासाठी, पचनासाठी आपण इथे हिंग घातलेला आहे आणि त्यावरती आपल्याला वाटण घालायचे आहे। फोडणीमध्ये वेगळा कांदा बारीक चिरून घालायची काही गरज नाही आहे। व्यवस्थित वाटण घातलं, परतून घेतलं 2 मिनिटं की सुक्या मसाल्यांमध्ये हळद घातलेली आहे, 2 चमचे आपण लाल तिखट घातलंय, 1 चमचा आपण भरून गरम मसाला, 1 चमचा धणा जिरा पूड आणि 1 चमचा आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचे। 5 मिनिटं छान आपल्याला तेलामध्ये परतून घेतलं मसाले की शिजवलेले छोले घालायचे पाण्यासकट। एकदा व्यवस्थित मिक्स केलं की आपण शेवटला 2 चमचे काढून ठेवलेले छोले आहेत ते थोडे मॅश करून या पद्धतीने घालायचे आहेत। याने काय होतं, थिकनेस खूप छान येते, चव खूप छान येते, एकजीव झाले की ग्रेव्हीला तो रंगही खूप छान येतो आणि चवही खूप छान येते। आता पूर्ण मिक्स केल्यानंतर 5 मिनिटं मंद आचेवरती शिजू द्यायचे छोले, जेणेकरून ते रस असतो आपला ग्रेव्हीचा तो आतपर्यंत छोलेमध्ये जायला पाहिजे। बऱ्याच वेळेला छोले बनवल्यानंतर ते पचपचित लागतात, ग्रेव्हीला तर चव असते पण छोल्यांना नसतो। त्यामुळे व्यवस्थित सगळं वाटण करून आपण जेव्हा फोडणीला घालतो ते शेवटला आपल्याला 5 ते 8 मिनिटं गॅसवरती मंद आचेवरती झाकण बंद करून तसंच ठेवायचं आपल्याला
8 मिनिटानंतर आपल्याला छान अशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे छोले तुम्हाला तर माहिती आहे असेच ते भातासोबतही खूप छान लागतात, भाकरी नंतर मग नान काही तुम्ही घ्या, पुरी घ्या, खूप छान लागतात। आता डब्यासाठी तुम्ही नेत असाल तर थोडं जरा जास्त शिजवा जेणेकरून ते पाणी आटेल आणि ते थिक ग्रेव्ही होईल, जेणेकरून आपण प्रवासामध्ये नेत असतो तर ती थिक ग्रेव्ही झाल्यामुळे ती पडणार नाही डब्यातून आणि इझिली तुम्ही कॅरी करू शकता। तर असे छोले बनवा आणि सांगा कशी झाली रेसिपी ती, आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल।